देवीचा उत्सव सध्या सर्वत्र चालू आहे आणि शतचंडीच्या निमित्तानं सर्वत्र विश्वभर नवदुर्गेची आराधना उपासना मोठ्या थाटात चालू आहे। मला वाटतं की या पर्वात कुमारिका पूजन हे विशेष मानलेलं आहे। कुमारिका पूजनाच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी असो नवदुर्गेचं व्रत पाळताना पाहतो आणि गोव्याची ही जी राजकीय लोक आहेत ते सुद्धा या उपासनेच्या काळामध्ये उत्सवांगभूत जे देवी पूजन आहे तेही करताना आपण पाहतो। सांगण्याचं तात्पर्य जगाचा कुठलाही मोठा माणूस जरी झाला तरी या कन्येचं पूजन करणं आपल्या स्वधर्माचं आचरण करणं हे ज्याला श्रेष्ठ वाटतं तोच खरा हिंदू आहे, तोच खरा सनातनी आहे, तोच खरा भारतीय आहे। आणि अशा या कन्या पूजनाचा योग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येवो, कारण ही कन्या किंवा ही कुमारिका जी आहे ही साक्षात देवी आहे। या देवीमध्ये आपण सर्वांनी उपासनेच्या निमित्तानं समाविष्ट होणे गरजेचं आहे। आणि आजच्या या कलियुगामध्ये सुद्धा जर समजा आपली ही जी पुढची संस्कृती आपल्याला जिवंत ठेवायची आहे तर पुढील काळामध्ये या देवी स्वरूपा कन्याच आपल्या या देशाचं रक्षण करणारे आहेत आणि या देवींच्या रूपानेच आपल्या देशाला चांगले दिवस येणारे आहेत। आज आम्ही मोठे मोठे लोक जर यांची उपासना करतो यातच ऋषीमुनींचा संदेश काय आहे हे आपल्या लक्षात आलं असेल। कारण यत्र नार्यस्तु पूज्यन्ते नमन्ते तत्र देवताः रमन्ते तत्र देवताः। देवदेवता ज्या आहेत त्या इथेच वास करतात जिथे या स्त्रीचा सन्मान होतो, कन्येचा सन्मान होतो, कुमारिकेंचा सन्मान होतो, महिला वर्गाला सन्मानित केलं जातं। अशा या देशात आपण सर्वांनी नवदुर्गेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा आणि आपल्या घरोघरी जी स्त्री आहे, जी कन्या आहे, जो आपल्या घराला परिवार दिलेला आहे त्या परिवाराला स्वर्गतुल्य मानून आपण सर्वांनी या देवदेवतांचं या कुमारिकेचं पूजन करावं। यामध्ये देशाचं आणि पूर्ण विश्वाचं हित दडलेलं आहे। पूर्ण विश्वाला शांती प्रदान करणारं जर काय असेल तर या भारत देशाचे संस्कार आहेत जे आपल्याला विश्वभर पोचवायचे आहेत। भारत देश दिग्विजयी व्हावा आणि त्यानुरूप आपल्या संपूर्ण विश्वाला आनंद प्राप्त व्हावा यासाठी देवी नवदुर्गेकडे मनोमन प्रार्थना। वंदे मातरम।